उचलत का नाहीये? दमून झोपली असेल. नाही, तिला त्रास द्यायला नको. आणि तसंही एक रात्र पण जर मी भुकेशिवाय काढू शकत नसेल तर काय फायदा? तेव्हा माझी परीक्षा बघतो आणि मला त्यात खरं उतरायलाच हवं. तिला मेसेज करून ठेवतो. मुक्ता तिथे जमिनीवर झोपली असेल आणि मी इथे. आपण समजत होतो ना तेवढी ती मुक्ता साधी नाही हा, खूप हुशार आहे. आपण इथे कशासाठी आलो हे जरा जरी तिच्या लक्षात आलं ना तर एकटी हिमतीने उभी राहून आपला डाव अहो, गृहप्रवेशाच्या वेळी तिची ताकद, तिचा तो निर्धार आम्ही सगळ्यांनी बघितलाय हो. तरी नशीब तू त्या गावात नव्हतीस. का? तिचा धीटपणा बघितला असतास ना तर तुझं डोकं फिरलं असतं.
म्हणजे रावसाहेबांसमोर वाघिणीसारखी उभी राहते ती. मग मग आपलं काय, आपल्याला फाडून खाईल ती. खर तर रावसाहेबांनी आउट हाऊस पेक्षा आउट ऑफ द हाऊस तिला हाकललं पाहिजे, तरच आपण इथे टिकू शकतो. नाहीतर ज्यासाठी इथे आलोय ते काम करा आणि सरळ कल्टी मारा. वंस, काय ग माधवी? तुमच्यासाठी माझ्याकडे एक खास बातमी आहे. काय? अहो, राव दादांनी त्या मुक्ताच्या बापाला मुलीसाठी सोनं करायला भाग पाडले. हो. अहो, त्याचा असा काही पाण उतारा केला ना की काही करून कुठूनही पैसे आणून तो मुक्तासाठी सोनं करणारच. वा वा वा, काय छान बातमी दिलीस ग. दादा खेळी खूप छान खेळलाय. पण मला एक सांग, ही बातमी तुला कोणी सांगितली? युवराजनी. हो, राव दादा त्याला सगळं सांगतात. त्यांचा लाडका आहे तो, अगदी खास. हो का? राव दादा जर का बुद्धिबळाच्या पटावरचे राजा असतील ना, तर माझा युवराज वजीर आहे, वजीर. हो का? हा, रावदादांनी या दागिन्यांच्या घेऱ्यात त्या आत्मारामला असा अडकवलाय की आता मुक्ताची हकालपट्टी या घरातून करतात की नाही ते बघाच. आर्या, आर्या तू इथे माझ्या रूम मध्ये काय करतेस? काय करतेस म्हणजे? मी माझ्या सारंगकडे आले. कम ऑन यार आर्या, प्लीज आता ह्या सगळ्यातून तू बाहेर ये. हे बघ, पण आता लहान नाही राहिलो. तू का वागतोस असं माझ्याशी? सांग ना, का आवडत नाहीये मी तुला सारंग? तू तू खुशाल मला सोडून त्या मुक्ताची निवड केलीस. असं काय रे तिच्यात? सांग ना, असं काय तिच्यात जे माझ्यात नाहीये? मी सांगते. मुक्ता, हे बघ, हे बघ, तुला जे वाट. मी मधी बोलणार नव्हते, मला आता बोलावं लागल. तुम्हाला कळायला पाहिजे, मी त्यांची बायको आहे.